हॅलो फ्रेंड्स. पार्ट नंबर 4 म्हणजे लेक्चर नंबर 4 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे केमिकल बॉन्डिंग ह्या चॅप्टरच्या. तर आजच्या पार्टमध्ये स्पेसिफिक आपण समजून घेणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात, कोव्हॅलंट बॉन्ड कसे तयार होतात आणि लिव्ही स्ट्रक्चर कसं काढायचं, दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्यायचं. तर ह्या आधी आपण 3 पार्ट पूर्ण केमिकल बॉन्डचे कव्हर केलेले आहे 11th स्टँडर्डचे स्टेट बोर्ड नुसार. ठीक आहे, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर सगळ्यात पहिले कोव्हॅलंट बॉन्ड, जसं आपण आतापर्यंतची ॲटमची स्टोरी बघितली, केमिकल बॉन्डिंगची आपण स्टोरी बघितली, तर आपल्याला हे लक्षात आलंय ऍटम स्वतः स्टेबल नसतात, तर ते मॉलिक्यूल बनवतात स्टॅबिलिटीसाठी. ते ऑक्टेट रूल फॉलो करतात. मग स्टॅबिलिटी पर्यंत जायसाठी ते आयनिक बॉन्डच्या थ्रू जाऊ शकतात, कोव्हॅलंट बॉन्डच्या थ्रू जाऊ शकतात. मग आजच्या पार्टमध्ये आपण बघतोय कोव्हॅलंट बॉन्डची स्टोरी. ओके, तर कोव्हॅलंट बॉन्ड कसे तयार होतात, तर सगळ्यात पहिले कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड इथेच तुम्हाला क्लिअर होईल की इथे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं. काय होतं? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं. आणि इलेक्ट्रॉन शेअरिंग करून ते स्वतः स्टेबल होतात. स्टेबल होतात म्हणजेच काय, 8 इलेक्ट्रॉन रूल ते फॉलो करतात. म्हणजेच काय, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 8 इलेक्ट्रॉन असतील फॉर दी स्टॅबिलिटी. ठीक आहे. आता जसं आयनिक बॉन्ड मध्ये आपण बघितलं की कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होत होतं, पण इथे काय होतं, प्रिन्सिपल ऑफ शेअरिंग आहे, म्युच्युअल कॉन्ट्रीब्युशन फॉर म्युच्युअल स्टॅबिलिटी. म्युच्युअलचा अर्थ तुम्हाला माहिती असेल की सेम. म्हणजे जर एका ऍटमनी जर 1 इलेक्ट्रॉन दिला तर दुसरा ऍटम सुद्धा एकच इलेक्ट्रॉन देणार. ठीक आहे, सेम शेअरिंग इथे होतं. आणि अशा पद्धतीने कोणते बॉन्ड बनतात? कोव्हॅलंट बॉन्ड बनतात. कोऑपरेट, कोऑर्डिनेट, लक्षात आलं? जो को मीन्स हम किसी को क्या कर रहे हैं, कोऑपरेट कर रहे हैं, हम किसी के साथ म्युच्युअली कोई चीज शेअर कर रहे हैं. म्हणजे मी जर तुम्हाला काहीतरी दिलं तर तुम्ही पण मला सेम देणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कोव्हॅलंट बॉन्ड बनतात. पण एक्झॅक्टली कोव्हॅलंट बॉन्ड कसं बनतात, डोंट वरी, आपण आता डिस्कस करतोय. तर पहिलं तर आपण 3 पार्ट मध्ये कोवलेंट बॉन्ड ला डिवाइड करू. पहला है म्यूचुअल शेयरिंग. जैसे किसी ने हमको सेकंड किया, उसने भी आपको किया, तर म्युच्युअली झालं इथे. फॉर्म वेन टू ॲटम शेअर इलेक्ट्रॉन पेअर, ईच ॲटम कॉन्ट्रीब्युट इक्वली टू शेअर पेअर. म्हणजे क्लोरीनने जर 1 इलेक्ट्रॉन दिला तर दुसरा क्लोरीन पण 1 इलेक्ट्रॉन देणार. म्हणजे शेअरिंग इथे काय झालं, म्युच्युअली शेअरिंग झालंय. ठीक आहे, तर हा पहिला पार्ट लक्षात ठेवायचा, इक्वल शेअरिंग इथे होणार आहे. त्याच्यानंतर नोबल स्टॅबिलिटी, ऍटम शेअर इलेक्ट्रॉन टू रिच स्टेबल ऑक्टेट. आणि आपला एम काय आहे इथं केमिकल बॉन्डिंग मध्ये, की त्याला ऑक्टेट कडे जायचं आहे आणि अशाच पद्धतीने तो स्वतःचे इलेक्ट्रॉन शेअर करणार. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे की इथे जे पण ऍटम असतील ते सगळे नॉन मेटल असतील. कोणते? नॉन मेटल असतील. सगळे ॲटम इथे काय असतील? नॉन मेटल. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये. पहिला, तर इथे सगळे ॲटम काय असतील? नॉन मेटल असतील. का नॉन मेटल असतील? कारण नॉन मेटल असल्यामुळे त्यांच्यामध्ये 0 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल किंवा ते कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे, त्यामुळे तिथे शेअरिंग पॉसिबल होईल. ओके, तर फर्स्ट थिंग, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. पहिली गोष्ट अशी की म्युच्युअल शेअरिंग होणार, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरी गोष्ट अशी की 8 इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, तेवढं शेअरिंग करणार. तिसरी गोष्ट म्हणजे बोथ द ॲटम्स आर नॉन मेटल. सो दिस इज द इम्पॉर्टंट अँड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, राईट. सगळ्यात पहिला म्हणजे म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होणार, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग म्युच्युअलीच होणार. ठीक आहे, म्युच्युअली म्हणजे काय, मी जर 2 इलेक्ट्रॉन दिले, मी जर 2 वस्तू दिल्या, तर दुसराही मला 2च वस्तू देणार, म्हणजे इक्वल. ओके, आणि अशा पद्धतीने शेअरिंग होणार जेणेकरून लास्ट जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये जेवढे ऍटम बनून मॉलिक्यूल बनेल, 2 3 4 5, ते सगळे काय असतील? नॉन मेटल्स असतील. ओके, हे सगळं क्लिअर झालं असेल. आता आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून हे समजून घेऊ की एक्झॅक्टली कोव्हॅलंट बॉन्ड कसे बनतात. काहीच हार्ड नाहीये. क्लोरीन मॉलिक्यूल बघितला असेल तुम्ही, 2 क्लोरीन तयार होऊन एक मॉलिक्यूल बनतो, H2O, O2, N3, N2, अशा पद्धतीचे सगळे कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जातात. ओके, आपण एक्झाम्पल सहित बघू. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, आता कोव्हॅलंट बॉन्डचे पण टाईप आहेत, सिंगल आहे, डबल आहे, त्याच्यानंतर ट्रिपल आहे, आपण सगळे बघू. आता बघा H2 मॉलिक्यूल कसा बनतो? हायड्रोजन आणि हायड्रोजन, हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन, याच्याकडे हा याला एक देतो, हा याला एक देतो, काय बनला? H2 मॉलिक्यूल बनला.
F2 मॉलिक्यूल. आता फ्लोरीन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? हॅलोजनची जी सिरीज आहे 7, लास्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स. तर 1 2 3 4 5 6 7. आता एका फ्लोरीन मॉलिक्यूल काय करतो? फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि दुसरा फ्लोरीन मॉलिक्यूल काय करतो? 1 2 3 4 5 6 आणि 7. हा याला देतो, हा याला देतो. तर आता देण्याच्या सिनारिओ मध्ये काय झालं? इथे ऑक्टेट सुद्धा कम्प्लीट झाला आणि फ्लोरीन मॉलिक्यूल तयार झाला. इक्वल शेअरिंग केलाय, बरोबर. A single covalent bond is formed by the sharing of one pair of electron. One pair of electron between two atoms. Pair of electron म्हणजे एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. लक्षात आलं? येस. आता सीएलचं एक्झाम्पल बघू. कोणते एक्झाम्पल आपण घेऊ शकतो? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड कधी असते? जेव्हा एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर होते तेव्हा कोणता बॉन्ड असतो? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो, राईट? येस. फ्लोरीनचं एक्झाम्पल बघितलं. आता क्लोरीनचं एक्झाम्पल बघू. Cl2 कसा तयार होतो? क्लोरीन आहे समजा. क्लोरीन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7. ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे मी शिकवलेले आहे, त्यामुळे परत आपण ते डिस्कस नाही करणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. एक इकडे जाणार, एक इकडे जाणार. इक्वली शेअर झालं. एका क्लोरीनने 2 ॲटम दिले आणि दुसऱ्याने 1 दिला, असं झालंय का? नाही. म्युच्युअल शेअरिंग पहिला पॉइंट लक्षात आला असेल. शेअरिंग करताना 8 इलेक्ट्रॉन आले, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आले. येस, दोघांमध्ये आले. मग काय बनला? एका सेलने आणि एका सेलने बॉन्ड बनवला आणि अशा पद्धतीने क्लोरीन मॉलिक्यूल बनलं. हे कशाचं एक्झाम्पल बघितलं आपण? हे एक्झाम्पल बघितले आपण सिंगल कोव्हॅलंट बॉन्डचे. इथे सिंगल कोव्हॅलंट बॉन्डच का बनला? कारण अशा पद्धतीने शेअरिंग होते जिथे ऑक्टेट कम्प्लीट होतो. इथे एकच पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर करून ऑक्टेट कम्प्लीट झाला, म्हणून डबलचं काम आपल्याला पडलेलं नाहीये. आपण सिंगल कोव्हॅलंट बॉन्डचे H2, Cl2, F2 असे वेगवेगळे एक्झाम्पल बघितले. ओके. आता आपण डबल कोव्हॅलंट बॉन्डचे एक्झाम्पल बघूया. कोण सांगते डबल कोव्हॅलंट बॉन्डचे एक्झाम्पल? O2. ठीक आहे. ऑक्सिजन मध्ये अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट तयार होतं की तिथे डबल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होते. कसा होतो ते बघूया आपण. डोंट गेट कन्फ्युज. आता तुम्हाला त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यांना माहितीये ऑक्सिजन मध्ये O2 आपण काढत आहे. ठीक आहे. ऑक्सिजन मध्ये किती नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात? 6. 1 2 3 4 5 आणि 6. दुसरा ऑक्सिजन घेतला. 1 2 3 4 5 6. आता मला सांगा, ऑक्टेट कम्प्लीट व्हायला कितीची गरज आहे बरं? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. कारण ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. तर हा 2 इलेक्ट्रॉन देणार, हा पण 2 इलेक्ट्रॉन देणार. त्याच्यामुळे इक्वली 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले, म्हणजे इथे 2 इलेक्ट्रॉन पेअर झाल्या आणि त्यामुळे ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड बनला आणि 2 ह्या लोन पेअर झाल्या. तर अशा पद्धतीने ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार होतो. त्याच पद्धतीने नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड म्हणजे 3 इलेक्ट्रॉन पेअर शेअर होतात फॉर दी स्टॅबिलिटी और फॉर दी 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रूल. तर आपण आता नायट्रोजनचं सुद्धा बघू. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. आता नायट्रोजन. ठीक आहे. आता नायट्रोजन मध्ये 3 पेअर शेअर होतात. कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. याचं 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, 4 आणि याचे 6. हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून माहिती आहे. आता एक नायट्रोजन जर का आपण घेतला तर इथे 1 2 3 4 आणि 5. दुसरा नायट्रोजन आपण घेणार 1 2 3 4 आणि 5. पण मला सांगा, आता ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी 6 7 8 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर इथे 3 इलेक्ट्रॉन शेअर केले जाणार आणि याचे पण 3 इलेक्ट्रॉन शेअर होणार. कारण आपल्याला माहिती आहे कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आपण पहिला रूल काय शिकलोय की इलेक्ट्रॉन म्युच्युअली शेअर केले जाणार. तर आता हे 1 आणि याचे राहिलेले 2 लोन पेअर म्हणून जातात. अशा पद्धतीने इथे ट्रिपल बॉन्ड तयार होतो. म्हणजे हा स्टेबल सुद्धा झाला, याने कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म सुद्धा केले, पण 3 इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे ट्रिपल बॉन्ड आला. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन ऑलरेडी शेअर झाले, पण 3 इलेक्ट्रॉन पेअर झाले. पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. एका पेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. तर 3 पेअर मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील. तर अशा पद्धतीने कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये पहिला महत्वाचा रूल असेल तो म्हणजे कोणता? तर इथे इक्वल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन होणार. दुसरा रूल नोबल गॅस म्हणजे
स्टॅबिलिटी पर्यंत तो इलेक्ट्रॉन येणार, म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये असतात. आणि तिसरा महत्वाचा रूल, इथे सगळे नॉन मेटल असतील. ओके, आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉन्ड ऑर्डर? मल्टिपल बॉन्ड हॅव हायर बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर, ज्याच्याकडे जास्त बॉन्ड आहेत त्याची ऑर्डर काय आहे? मल्टिपल बॉन्डची हायर बॉन्ड ऑर्डर आहे, म्हणजे जास्त बॉन्ड ऑर्डर आहे, मेकिंग देम स्ट्रॉंगर अँड शॉर्टर अँड स्ट्रॉंगर. जर एक एक जर का म्हणजे एक सिंगल लाईन असेल, सिंगल बॉन्ड असेल, तर त्याची बॉन्ड ऑर्डर कमी असते. जर जशी डबल ट्रिपल होत गेली तर याची बॉन्ड ऑर्डर हायर असते. ओके, हायर असते म्हणजे त्याची शॉर्ट असेल आणि खूप जास्त स्ट्रॉंगर असेल. हे लक्षात आलं तुमच्या? आता आपण लिव्ही स्ट्रक्चरकडे वळूया. जे आपण काल बघितलं आयनिक बॉन्ड, त्याच्याच पद्धतीचा हा कोणता बॉन्ड बघितला आहे आपण? ऍटम कडून मॉलिक्यूल कडे शिफ्ट होताना. आजचा पार्ट आपण बघितलाय कोव्हॅलंट बॉन्ड. ह्यामध्ये 3 महत्वाचे टप्पे आपण बघितले, की इथे सगळे ऍटम्स मॉलिक्यूल बनवण्याच्या वेळेस नॉन मेटल्स असतील. 8 इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटीसाठी ते इलेक्ट्रॉन शेअर करतील. ठीक आहे, इथे ते कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन करणार नाही, शेअरिंग मध्ये पार्टिसिपेट करणार. त्या शेअरिंग मध्ये पार्टिसिपेट करणार कारण नॉन मेटल असल्यामुळे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळजवळ सारखीच असेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होणार, म्हणजे जेवढेही ऍटम मॉलिक्यूल बनवतील ते सगळे ऍटम सारखे इलेक्ट्रॉन शेअर करणार. ओके, दिस इज ऑल अबाउट दी कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, आता हे आपण बघितलंय ऑलरेडी. आता आपण कशा पद्धतीने लिव्ही स्ट्रक्चर ड्रॉ करायचं ते बघूया. इम्पॉर्टंट आहे आणि इथूनच आपला बीएससीपीआर थेअरीकडे पण आपण शिफ्ट करतो, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आता इथे रूल्स आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे फॉर दी लिव्ही स्ट्रक्चर. लिव्ही स्ट्रक्चरसाठी काही 2-3 रूल आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला लिव्ही स्ट्रक्चर काढता येईल. सगळ्यात पहिला रूल आहे टोटल व्हॅलन्स काउंट. कॅल्क्युलेट द सम ऑफ टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ ऑल ऍटम. म्हणजे जोही मॉलिक्यूल असेल त्या मॉलिक्यूलचे सगळ्या ऍटमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचे आपल्याला पहिले बेरीज करायची आहे, सम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपला मॉलिक्यूल आहे H2O. याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. ह्या तिघांच्याही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे याची ऍडिशन पहिले आपल्याला करून घ्यायची. प्लीज कीप इन माइंड, पूर्ण ऍटमचे इलेक्ट्रॉन नाही तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती येतात त्याची आपल्याला पहिले बेरीज करायची. हा पहिला आणि महत्वाचा रूल. ओके, दुसरा रूल आहे की आपल्याला स्केलेटल स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. स्ट्रक्चर ड्रॉ करताना लक्षात घ्यायचं आहे, मधात स्ट्रक्चरच्या मधात लो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम येणार, पण हायड्रोजन कधीच येणार नाही. नेवर हायड्रोजन. हायड्रोजन ऍटम स्ट्रक्चरच्या मिडल मध्ये कधीच येणार नाही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सिंगल बॉन्ड म्हणजे आता जो प्रत्येक ऍटम आहे, आपण ऑक्सिजनला मध्ये घेतलं आणि हायड्रोजन बाजूला सिंगल बॉन्ड करून ठेवायचे. त्याच्यानंतर ऑक्टेट रूल, यूज रिमेनिंग इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट ऑक्टेट रूल ऑफ आउटर ऍटम फर्स्ट अँड देन सेंट्रल ऍटम. मग रिमेनिंग इलेक्ट्रॉन जे असतील आपले, ते आपल्याला पहिले ऑक्टेट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचा ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी ठेवायचे आणि मग नंतर मिडल साठी जायचंय. तर अशा पद्धतीने इफ द सेंट्रल ऍटम ऑक्टेट इज इनकम्प्लीट, जर मधातल्या ऍटमचं ऑक्टेट इनकम्प्लीट असेल तर अशा वेळेस आपण इथे डबल बॉन्ड कडे शिफ्ट करू शकतो, म्हणजे लोन पेअर त्याच्यावरती देऊ शकतो. शिफ्ट लोन पेअर फ्रॉम आउटर ऍटम टू द डबल ऍटम और डबल और ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, आणि मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, लिव्ही स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप लिव्ही स्ट्रक्चर ड्रॉ कसं करायचं ते समजून घेऊ. ठीक आहे, आपण 2-3 एक्झाम्पल बघू, त्यातून तुम्हाला क्लॅरिटी चेक पॉईंट मिळेल की हाऊ टू ड्रॉ द लिव्ही स्ट्रक्चर ऑफ एनी काइंड ऑफ मॉलिक्यूल. ओके, इथे दिलेलं आहे का आपण बघू. तर सगळ्यात महत्वाचं, आता तुम्हाला एक एक एक्झाम्पल इथे समजेल. पहिलं एक्झाम्पल आपण डिस्कस करतोय CH4. पहिली स्टेप काय फॉलो करायची, CH4 मध्ये नंबर ऑफ ऍटम 5 आहे, 1 कार्बनचा आणि 4 हायड्रोजनचे. तर आपल्याला पहिले टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढून घ्यायचे. आता मला सांगा, कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 आहे, बरोबर, आणि हायड्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, एका हायड्रोजनचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, तर 4 हायड्रोजनचे 4 होतील. अशा पद्धतीने 4 + 4 8, म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले, 8 झाले. कसे कॅल्क्युलेट केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणं गरजेचं आहे. ते पण एकदा सांगते, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. 1s2 2s2 2p4 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. सो व्हॉट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन, 2s2 and 2p4 म्हणजे 6. तर अशा पद्धतीने
सॉरी 2s2 2p2. तर अशा पद्धतीने 4 हे कार्बनचं काय येणार, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन येणार. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबरही एकच आहे, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा एकच असेल. हायड्रोजन एक आहे, हायड्रोजनचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक झाला, तर 4 झाले. अशा पद्धतीने आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट केला. आता आपल्याला सेंटर ऍटम डिसाईड करायचं आहे, आणि आपल्या रूलनुसार हायड्रोजन हा सेंटर ऍटम मध्ये कधीही येणार नाही. त्यामुळे सेंटर ऍटम मध्ये काय येणार आहे, इथे कार्बनच येईल. राईट. मग आपण डिसाईड केलं की कार्बन आपल्या सेंटर ऍटम मध्ये येईल, आणि आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, टोटल व्हॅलन्स काउंट 8 आहे. तर अशा पद्धतीने आपण एक देऊन बघितले. ठीक आहे, आता ड्रॉ केले. तर मला सांगा, आता आपल्याला पहिले स्टॅबिलिटी बघायची. आता हायड्रोजनचं बरोबर आहे 1 2 1 2 1 2 3 4. आता आपण कार्बनची व्हॅलन्सी बघू. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. 1 2 3 4 स्टेबल झाली. आणि हायड्रोजनची एक एक आहे, ती पण स्टेबल झाली. तर अशा पद्धतीने दिस इज द स्टेबल लिव्हिस स्ट्रक्चर. आता आपण अमोनियाचं बघू. NH3. राईट. त्याच्यासाठी तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे ते माहिती असणं गरजेचं आहे, आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येणं गरजेचं आहे, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी ऍटॉमिक नंबर ऑफ दॅट ऍटम माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून सांगत असते केमिस्ट्री बेसिक पासून शिकणं खूप गरजेचं आहे. ओके. तर NH3चं काढण्यासाठी आपल्याला माहितीये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन 4 5 आणि 6. नायट्रोजनकडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, 5. आणि 3 हायड्रोजनचे 3, म्हणजे 5 6 7 8. इथे पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 8च आहे, NH3. इथे मला सांगा, हायड्रोजननी पहिले आउटर इलेक्ट्रॉनची व्हॅलन्सी 1 बरोबर आहे. आणि आता आपण चेक करू नायट्रोजनची बरोबर आहे का. 1 2 3, 3च आहे, म्हणजे 2 कुठेतरी कमी आहे. तर आपण दोघांना काय दिलं, लोन पेअर कडे शिफ्ट केलं. म्हणजे याच्यामध्ये 3 सिंगल बॉन्ड असेल आणि एक काय असेल, लोन पेअर असेल. कारण की व्हॅलन्सी 5 आहे आणि दोन दोन इलेक्ट्रॉन शिल्लक राहते, म्हणजे दोघांनी पार्टिसिपेट केलेलं नाहीये. अशा पद्धतीने आपण काय करतो, लिव्हिस स्ट्रक्चर ड्रॉ करतो. मी प्रत्येकाचं लिव्हिस स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. काही हार्ड अँड फास्ट नाहीये. सिंपल रूल फॉलो करून आपण सगळ्या गोष्टी फॉलो करतोय. आता H2 इंटरेस्टिंग आहे वॉटरचं. आता बघा H2 आणि O. आता आपल्याला माहितीये हायड्रोजन 2 ऍटम आहेत आणि ऑक्सिजनचा 1 ऍटम आहे. आता हायड्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 प्लस ऑक्सिजनचे किती, 6, म्हणजे 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. आता आपल्याला माहितीये की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तर आपण काढले. आता आपला टास्क काय आहे, स्केलेटल स्ट्रक्चर ड्रॉ करणे. पण हायड्रोजन कधीच मध्ये येत नाही, ऑक्सिजन येतो. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलं. आता आपल्याला चेक करायचं आहे की प्रत्येक ऍटम जो आहे तो ऑक्टेट रूल फॉलो करत आहे की नाही, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन स्टेबल आहेत की नाही. हायड्रोजनचे आहे का व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आहे, एकच असतो एकच असतो, हा आहे. पण ऑक्सिजनचे तर 6 असतात, 1 2 3 4 5 आणि 6. अशा पद्धतीने आपण, कारण की इथे ऑक्सिजनचे 2च इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट झाले, 4 इलेक्ट्रॉन नाही झाले, म्हणजे 2 लोन पेअर कडे शिफ्ट झाले. अशा पद्धतीने द H2O molecule have 2 bond pair and 2 lone pair, 2 सिंगल आणि 2 लोन पेअर्स आहेत. ठीक आहे. आता कार्बन डायऑक्साईडचं बघू आपण. सिंपल आहे, काहीच हे नाही. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर युज होत नसतील तर ते लोन पेअरच्या फॉर्म मध्ये काय होतात, शिफ्ट होतात. ओके. येस. तर अशा पद्धतीने आपण आता बघितलं. आता CO2 कडे शिफ्ट करूया. सेम पहिले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट करू. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट करण्यासाठी पहिले तर कार्बन हा एकच आहे. कार्बन मध्ये 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. ऑक्सिजन मध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन 4 5 6. कार्बनचे 4 आणि ऑक्सिजनचे 6. पण ऑक्सिजन मॉलिक्यूल 2 आहे, बरोबर. तर 6 + 6 12 आणि 12 + 4 16. तर एंटायर किती इलेक्ट्रॉन झाले, 16 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. ओके. तर आता आपण ड्रॉ करू याचं स्ट्रक्चर. आता CO2 मध्ये सेंटरला कार्बन कार्बन येणार का, कारण कार्बन हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर ऍज पर द रूल जो कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो सेंटर मध्ये जाणार, राईट. तर आता आपण व्हॅलन्सी चेक करू. समजलंय का सगळ्यांना, परत एकदा सांगते, डोंट गेट कन्फ्युज. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे काढले ते लक्षात आलंय का, परत एकदा समजून घेऊ जर कोणाच्या लक्षात आलं नसेल तर. ओके. येस. तर इकडे बघा,
पहिले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे काढायचे. कार्बन ॲटम एकच आहे, कार्बन मध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, ऑक्सिजन मध्ये 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. एका ऑक्सिजन मध्ये 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, तर दोघांमध्ये 6 × 2 12, तर 6 + 6 12, आणि 12 + 4 16. तर अशा पद्धतीने CO2 मध्ये 16 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आले. राईट. आता आपल्याला CO2 चं स्ट्रक्चर काढायचं आहे. तर मला सांगा, सी आणि ओ मध्ये लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे. कार्बन. तर जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो मध्ये येणार आणि बाजूचे बाकी इकडे येणार. आता मला सांगा की CO2 मध्ये ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात. 6 असतात. आता आपण इथे देऊन बघू. कार्बनची व्हॅलन्सी चेक करू. 1 2 3 4 कंप्लीट झाली, पण इथे 1 2च झाली. 3 4 5 6 3 4 5 6 अशा पद्धतीने कार्बन मध्ये 2 डबल बॉन्ड येतात. राईट. 1 2 3 4 5 6. तर अशा पद्धतीने आपण CO2 चं स्ट्रक्चर काय केलेलं आहे, काढलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल. खूप डिटेलमध्ये आज आपण समजून घेतलेलं आहे लिव्हिंग स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं आणि कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात. लिव्हिंग स्ट्रक्चर ड्रॉ करताना 4 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले, एंटायर ऍटम मॉलिक्यूल मधल्या ऍटमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची बेरीज करणे. स्केलेटल स्ट्रक्चर ड्रॉ करणे. याच्या स्केलेटल स्ट्रक्चर ड्रॉ करताना मध्ये जो ऍटम येणार तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह येणार, मध्ये कधीच हायड्रोजन येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपल्याला आउटर इलेक्ट्रॉनला स्टेबल करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करायचा आहे आणि मग मध्ये करायचं. याच्यासाठी आपल्याला जर डबल बॉन्ड टाकायची गरज पडली तर आपण ते पण टाकणार. ठीक आहे. कार्बनचं CO2चं मी स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं की इथे डबल बॉन्ड जरी दिला तरी पण ऑक्सिजनला 6 इलेक्ट्रॉन लागतात. तर 1 2च झाले, 3 4 5 6 म्हणून इथे 2 2 लोन पेअर बनल्या. तर अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, आज डिस्कस केलेलं आहे की लिव्हिंग स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं. तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं, ड्रॉ द लिव्हिंग स्ट्रक्चर ऑफ कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अशा पद्धतीने. बॉन्ड स्ट्रेंथ कंपॅरिझन. बॉन्ड स्ट्रेंथची कंपॅरिझन करतोय, तर ट्रिपल बॉन्ड हा जास्त असेल, स्ट्रेंथ त्याची एनर्जी सगळ्यात जास्त असेल. का, घट्ट पकडलेले असतात, 3 बॉन्ड आहे ना त्यामुळे, आणि याची बॉन्ड ऑर्डर सुद्धा काय असते, जास्त असते. सिंगल बॉन्डची कमी असते. हे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय काय डिस्कस केलंय. खूप महत्वाचे पार्ट आपण आज डिस्कस केलेले आहे, ते म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. आणि आज आपण काय डिस्कस केलंय, कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड आणि लिव्हिंग स्ट्रक्चर. ह्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात, जे इक्वली शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतात, म्युच्युअली करतात, सेम इलेक्ट्रॉन शेअर करतात. ह्यामध्ये ऍटम नेहमी नॉन मेटलच असणार आणि हे ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतात. समजा कधी ते एकही करू शकतात, कधी दोन्ही करू शकतात. हे डिपेंड करतं की ऍटम कसा आहे आणि त्याला कम्प्लीट ऑक्टेट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे. राईट. नंतर आपण लिव्हिंग स्ट्रक्चर बघितलं. लिव्हिंग स्ट्रक्चर मध्ये आपण 4 ते 5 रूल बघितले. पहिला रूल बघितला की लिव्हिंग स्ट्रक्चर काढताना जेवढेही ऍटम त्या मॉलिक्यूल मध्ये आहे त्या सगळ्यांची बेरीज करायची. त्याच्यानंतर जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याला मध्ये ठेवून आजूबाजूला बाकीचे ठेवायचे. नंतर बाहेरच्या ऍटमला स्टेबल करायचं, जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तेवढ्यानी, आणि नंतर मधातल्या ऍटमला स्टेबल करायचं. अशा पद्धतीने कोव्हॅलंट बॉन्ड आणि लिव्हिंग स्ट्रक्चर आज आपण शिकलेलो आहे. तर तुम्हाला ह्या बाबतीत काही क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील, तर बिनधास्त कमेंट सेक्शनचा वापर करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तर लवकरच नवीन पार्ट सोबत आपण भेटणार आहे. त्यामध्ये आपण ह्याचा नेक्स्ट पार्ट बघतोय, फॉर्मल चार्ज कसा काढायचा. फॉर्मल चार्ज म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही, पण प्रत्येक ऍटम वरती काहीतरी हायपोथेटिकल चार्ज असतो. ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये समजून घेऊ. त्याच्या पुढे आपण VSEPR थेअरीकडे शिफ्ट करतोय. त्याच्या आधी आपण ऑक्टेट रूलचे लिमिटेशन सुद्धा बघणार आहे. तर लक्षात आलंच असेल तुमच्या. तर अभ्यास करत राहा. काही डाऊट असेल तर बिनधास्त विचारा. टेक केअर अँड बाय बाय. लवकरच नवीन टॉपिक सोबत, नवीन विषयासोबत आपण भेटूया.